एकतर आपण म्हणजे भारताचं जे स्वप्न आहे, की 5 ट्रिलियन इकॉनॉमीला आपल्याला पोहोचायचं आहे. त्यात महाराष्ट्राचा हा मोठा सहभाग असणार आहे. एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून जेव्हा आम्ही महाराष्ट्राचा अभ्यास करतो, तर देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री यांनी पण त्याच्यावरती आपलं 1 ट्रिलियनचं टार्गेट ठेवलंय. आणि या सगळ्या क्षेत्रामधून आपण जेव्हा बघतो, की महाराष्ट्र एक सगळ्या राष्ट्रांसाठी ज्याला म्हणतो एक रोल मॉडेल आहे. आणि गेल्या काही वर्षात आपण बघितलं असेल, की ज्या तऱ्हेने तळागाळाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे एम-एस-एम-ईला आपण प्राधान्य देतोय आणि त्या दृष्टीने जे काम करतोय मला वाटतं त्या दृष्टीने खूपच चांगलं आहे. कारण आपण रोजगार देण्याच्या ऐवजी म्हणजे रोजगार मला पाहिजे असं म्हणणारा तरुण आपल्याला नकोय, तो रोजगार देणारा पाहिजे. मला वाटतं अशा ह्या सत्रातून हे सगळे उद्दिष्ट साध्य होतात. कुठलंही एक आपण राष्ट्र बघितलं तर ते जेव्हा उच्च कोटीला पोहोचतं, तेव्हा सगळ्यात त्याच्यामध्ये ज्याला प्रायोरिटी असेल ती इन्फ्रास्ट्रक्चरला असेल आणि हेच महाराष्ट्राने नेमकं हेरलंय. मग अगदी सागरी बंदरं असू देत, मेट्रो असू दे किंवा हायवे असू दे, प्रत्येक ठिकाणी हे मोठ्या प्रमाणावरती काम चालू आहे. बुलेट ट्रेन आपण आपल्याकडून सुरू होणार आहे. एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई तरी म्हणजे याला म्हणतो की इकॉनॉमिक कॅपिटल आहे. त्यामुळे आपल्याकडून मोठ्या प्रमाणावरती जे अ, भांडवल तयार आपल्याकडे मिळतं आणि एकूणच जो भारताचा जो आपण एक सहभाग बघितला म्हणजे म्युच्युअल फंड असेल, आय-पी-ओ असेल, तर जास्तीत जास्त कॉन्ट्रिब्युशन महाराष्ट्राकडून जातं आणि भांडवल उभारणी ही सध्याची मला वाटतं नितांत गरजेची गोष्ट आहे. केंद्र सरकारने यासाठी आपल्याला धडा घालून दिला. गेले कित्येक बजेट आपण बघितलं तर कॅपेक्स याला म्हणतो, की 12 लाख करोडचं ह्या बजेटमध्ये आहे आणि महाराष्ट्र पण त्याच्या दृष्टीने पावलं उचलतंय आणि जर आपण एक स्वप्न बघतोय गेल्या येत्या दशकाचं, तर जो प्रचंड मोठ्या प्रमाणात कायापालट जो होणार आहे, त्यासाठी मला वाटतं महाराष्ट्र दिशादर्शक असेल.